हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. दादागिरी नाही हो, हुकुमशाही चालू आहे, बेबंदीशाही चालू आहे. दुसरं दादागिरी नाही, हुकुमशाही चालू आहे. भाजपची आमदाराची व त्यांच्या सहकार्याची. राज्यात तुमचे मित्रपक्ष आहे, सत्तेत आहात तुम्ही एकत्रित, त्यामुळे तेच पोटदुखी होऊ लागलं ना. मित्रपक्ष वाढू लागलं ना महाराष्ट्रामध्ये, अक्कलकोटमध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये. अस्वस्थ आहेत ते लोक. अरे कशाला अस्वस्थ असता? उद्या युती होईल न होईल ठीक आहे, पण 3.5 वर्ष तर अजून आहे ना युती. 3.5 वर्ष तर नीट वागा. ते 3.5 वर्षानंतर जे घडणार ते घडणार, त्यावेळी अस्वस्थ हो. आता कशाला अस्वस्थ होता? काय ही हुकुमशाही मोडीत कसं काढणार तुम्ही? काय नियोजन केलं? हे बघा, हुकुमशाही मोडीत इंग्रजांची हुकुमशाही होती. महात्मा गांधींनी कसं मोडीत काढले? इंग्रज म्हणत होते की महात्मा गांधी का इनका दे के चुवा भी नाही भागेगा, इंग्रज का म्हणत होते, पण गेले की नाही. हिटलर जगातलं सगळ्यात मोठं हुकुमशाही होतं. त्याला स्वतःला विष खावं लागलं की नाही. हे कुठले आहे ते? सचिन दादा तर म्हणतात मेत्रे साहेब माझे चांगले मित्र आहेत, मी त्यांच्या विरोधात कधी बोलत नाही. मित्र बोलत नाही, कृती करतायत त्यांनी. हे तर फरक आहे ना. बोलत नाही बरोबर आहे, बोलत नाही त्यांनी. लय गोड बोलते, लय चांगलं बोलते, मिठी छुरी आहे ते. असं आहे. विचार परिषदेतला एकत्र दिसला तुम्ही. हो का, पंचाप्पा कल्याणसाठी आमच्याकडे होते, सचिन पण आमच्याकडेच होते. आता नंतर त्यांनी उभारल्यावर विरोध केले ना. 5 वेळा माझेच प्रचार केले त्यांनी. दोघं वडील केले, त्यांनी केले. ते आहे ना, आम्ही कबूल करतोच की त्यांनी आमच्याकडे होते, आमचा प्रचार केले, आम्हाला सहकार्य केले म्हणून. आम्ही कुठं नाही म्हणतो. तुमच्या तयारून तुमचाच विरोध एवढा का? तसं नाही. कसं असतं माहिती आहे का? आता वरच्या लेवलला कसं वाटतं, राहुल गांधीच वाटतं. राहुल गांधीला का त्रास करतात? एकमेव माणूस आहे उद्या काहीतरी सत्ता पलटी करणार. तसं एकमेव राहू द्या, हात लावू नका. राहुल गांधी आहे ते सांगतो आम्ही. ते का आम्ही काय काँग्रेस स्वतः शिवसेनेमध्ये आहे ना. तसं अस्वस्थ आहेत ते. म्हणजे राहुल गांधीचं तुम्ही कुठेतरी गुणगान गाताय असं म्हणावं लागेल. राहुल गांधींचं नेतृत्व तुम्हाला मान्य होतं. म्हणजे अजूनही राहुल गांधीचं नेतृत्व आम्हाला मान्य होतं जोपर्यंत आम्ही शिवसेनेत आलो नव्हतो तेव्हा. आता शिवसेनेत आल्यानंतर एकनाथ शिंदेचं नेतृत्व आम्ही मान्य केलेलं आहे. उगीच तुम्ही काहीतरी बोलू नका तुमच्या डोक्यातलं. स्पष्ट आहे मी. नाही, आपलं मूळ तुमचं एवढं द्वेष का? तुम्ही राहुल गांधी उदाहरण दिलं ठीक आहे, परंतु तुमच्यात तयार झालेले नेते तर तुमचा का द्वेष करतात? काय एवढं म्हणजे मनात राग आहे किंवा? आता त्यांनी द्वेष काय करतात ते करते, ते त्याच्या मनात काय द्वेष आहे ते का मी त्याचं मन का पडू शकत नाही. तुम्ही त्यांना विचारलं तर बरं होईल. एवढं द्वेष का म्हणून, बरोबर आहे की नाही? त्यांना विचारलं पाहिजे एवढं द्वेष का करतो बा. मित्र तर तुमचं द्वेष करत नाही. उलट त्यांनी जेव्हा तुम्ही निवडून आला सुरुवातीला त्यांनी मैत्रिणी स्टेटमेंट दिलं होतं. मला बरं वाटलं, माझ्या घरातलाच म्हणून आमदार झाल्यासारखं वाटतं म्हणून मी स्टेटमेंट दिलं होतं. मी 19मध्ये त्यांनी निवडून आल्यानंतर. पण त्यांनी का घाबरते कोणाच टाकत मला एवढं का अस्वस्थ होतं म्हणजे मला पण ते कळेना झाले. जरा तुम्ही पत्रकार लोक जरा विचारून सांगितलं तर बरं होईल मला. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.